बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी तुम्हाला। अतिशय धक्कादायक प्रकार म्हणजे इथं आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इथं उपोषण सुरू होतं आणि त्या उपोषणाच्या निषेधार्थ इथे आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन होतं कचरा जो डेपो आहे इथला, हा कचरा डेपो त्या जागेवरून दुसऱ्या जागेत हटवण्यात यावा असं इथं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि उपोषण सुद्धा सुरू आहे। आता इथं हा जो कचरा आहे हा कचरा डेपोवरून आणला होता आणि इथं ओतला होता, खाली पेटवून दिला होता। मात्र इतकं दुर्गंधी याच्यामध्ये जनावर आहे मेलेले, खूप दुर्गंधी येते। मात्र दुसरी बाजू म्हणजे इथं नगर परिषदची जी लोक आहेत बघा, इथं कॅमेरा जवळ दाखवा, यांच्या हातामध्ये ग्लोव्ज नाहीत, नाकाला बांधलेलं नाही, पायाला नाही किंवा कुठल्याही प्रकारे सुरक्षित नाहीत ते लोक। कॅमेरा जवळ घ्या आणि जसा आहे तसं दृश्य दाखवतोय। तेव्हा इकडे कचऱ्याचा डेपो आहे पलीकडे, त्यांच्या नाकाला बांधलेलं नाही। काय नाव आहे तुमचं? हे नाव काय? जावेद शेख. जावेद शेख, तुम्हाला किट वगैरे दिले का? नाही नाही नाही. मग कसं, आता किती घाण वास येते इथं? वास येते, आता काय करा? हा, तुमच्या जीवाला धोका झाला तर काय करा? माझी बोरी करायला तर लागेल. तुम्ही मागणी केली होती का नाही इथं कधी? केलती केली का? ते पहिले आजार पटन होते तेव्हा. बरं, मग आता नाही काय कसं काय? आता तर आलो मी 7 दिवस झाले. हो, तुमचं काय नाव आहे? मामा थांबा थांबा, घाण वास येत आहे। नाईकवाडे बाळासाहेब. कसं आहे, किती घाण आहे, जनावर मेलेलं याच्यामध्ये। मग तुमच्या तोंडाला बांधलेलं नाही, हाताला नाही, काय पायात पण काय नाही? नाही ना, मग देतच नाही तर काय करायचं? असंच काम करता तुम्ही? असंच काम करतो. हा, पगार किती देतात? काय रोजचे 300 रुपये. 300 रुपये? मग आता हे तुम्हाला जर काय झालं तर काय आपल्या पैशाने आपल्या खर्चाने आपणच करायचं दवाखान्यात, सर काय? होय, काय नाव आहे तुमचं? शांत पण सोडे. बरं, या इकडे अलीकडे या। तुम्ही इथं एवढं इकडे दाखवा, कॅमेरा जवळ दाखवा। इथं बघा, ही जी घाण आहे नाही, ही घाण अशी घाण हे लोक भरतात। इकडे दाखवा कॅमेरा। आता यांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे नगरपालिका प्रशासनाचा, आणि इथं एवढी मोठी घाण आहे, जनावर मेलेलं आहे, अशी दुर्गंधी, आणि अशा दुर्गंधीमध्ये यांना भरायला लावलेलं आहे। काय नाव तुमचं? प्रशांत बनसोडे. बरं, आता किती झालं काम करतोय? बरेच वर्ष झाले. तुमच्यात नाकाला तोंडाला काय बांधलं नाही, पायात नाही, काय असलं एवढी घाण तुम्ही कसली काय काय त्याच्यामध्ये दिलंच नाही ऑफिस. तुम्हाला आजार वगैरे झाला तर लेकरं किती आहेत तुमचे? लग्न नाही झालं. लग्न झालेलं, तुम्ही असं तुमच्या स्वतःच्या जीवावर बेतून हे करता सगळं? पगार किती मिळते? 300 येतात का पैसे रोज? बर, महिन्याला. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत काम करत? सकाळी 8 ते 1-1:30ची हजेरी टाकली 5 वाजता. आता तुमचं मेन कोण आहे इथं माणूस? सागर. बर, आहेत का तिथे? आहे. नाहीत का? इथे दिसतील का कुठं? तिथं दिसणार. दिसणार का? बघा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी, आणि कचरा डेपो जो आहे इथं धाराशिवचा, म्हणजे सगळीकडचा जो कचरा आहे त्या डेपोवर जातो, आणि त्या डेपोवरचा कचरा इथं या ट्रॉलीमध्ये भरून आणला होता। एक जनावर सुद्धा आहे मेलेलं आतमध्ये, आणि इथं टाकलं आणि तो कचरा पेटवून दिला, निषेध करण्यात आला। ते कचरा डेपो हटवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। मात्र हे जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये हा जो कचरा टाकला होता, आता नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते इथं भरतात, मात्र ते सर्व असुरक्षित आहेत। त्यांच्या जीवावर हा प्रसंग बेतणारा आहे। हा जो कचरा आहे, या कचऱ्यामुळे जर त्यांना जीविताला हानी झाली तर याला जबाबदार कोण आहे? आता मी तुम्हाला त्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या। त्यांना कुठल्या प्रकारे किट दिलेली नाही, हातामध्ये काही नाही, नाकाला बांधलेलं नाही, पायामध्ये सुद्धा काही नाही, आणि असला घाण कचरा सध्या त्या नगरपालिकेचे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी संबंधित कोणी, ते ह्या कर्मचाऱ्याला इथं भरायला लावलेलं आहे त्यांनी, आणि ट्रॉलीमध्ये इथं टाकायला सुरू केलेलं, पूर्ण भरत आलेलं आहे। प्रशासनाचा हा या लोक जे आहेत, कामगार लोक, या कामगार लोकांची जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे मी दाखवलेलं आहे। विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव।
बोला. गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव शहराला कचरा डेपोचा खूप मोठा त्रास होत आहे. अनेक वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं माननीय शिव मॅडम यांना निवेदनं दिली, वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली, रास्ता रोको केला, तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सोमनाथ गुरव असतील, रवी वाघमारे असतील आणि आमचे सरफराज काजे असतील, उपोषणाला आज तिसरा दिवस आहे ते बसलेले आहेत, तरी प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही. मग आज आम्ही कचरा आणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर टाकलेला आहे. हे आंदोलन तीव्र याच्यासाठी आम्हाला करायचं की प्रशासनाला याची जाग यावी. या शहरातील गोरगरीब कुटुंब असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, त्यांना जीवघेणा त्रास होत आहे, श्वसनाचे त्रास होत आहेत. आज जर तुम्ही त्या कचरा डेपोकडे जाऊन बघितलं तर तुम्ही जाऊ सुद्धा शकणार नाहीत. त्या रस्त्याची अवस्था आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा कचरा डेपो आहे, तरी सुद्धा प्रशासनाला याची जाग ना. हे शहर एकीकडे शिंगोलीपर्यंत, इकडे तुळजापूरकडे वाढत असताना मध्यवर्ती ठिकाणी कचरा डेपो असावा का, याचा या लोकांना विसर पडला आहे. आज काय केलं तुम्ही मग? आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकून या सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि उद्याला झेंडावंदन आहे. पालकमंत्र्यांच्या हस्तून आम्ही हे झेंडावंदन होऊ देणार नाहीत जोपर्यंत कचऱ्याचा निर्णय होत नाही. आणि आमचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांचं उपोषण सोडून आम्हाला ते लेखी आणि ठाम असं आश्वासन जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र आम्ही करू. त्या प्रशासनाचा निषेध केलेला आहे. त्यांना कधी ह्या कचरा फेकल्यामुळे तर त्या दुर्गंधीमुळे तर त्यांना खरं तर जाणीव व्हावी आणि या सरकारला आणि प्रशासनाला जाग यावी, हीच आमची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळात जर आज ह्याची पण दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करू, एवढंच आम्ही सांगतो.